वंदावे प्रमाणपत्र वाटताना कर्मचारी व दलाल प्रत्येकी 2000 रुपये उकळतात. बिरसा फायटरचा आरोप. प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम जाहीरपणे घ्या. बिरसा फायटरची मागणी. जुलै 2022 पासून आजतागायत प्रलंबित असणारे 60 मंजूर दावे कार्यक्रमाद्वारे जाहीरपणे वाटप करा अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून उपविभागीय अधिकारी शहादा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा, वडगाव अध्यक्ष राहुल चव्हाण, गोपाल भंडारी, आकाश तडवी, टीनू पावरा, प्रदीप पावरा, योगेश पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की शहादा तालुक्यातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले वनदावे तात्काळ मंजूर करून निकाली काढावेत. यासाठी बिरसा फायटरसह प्रलंबित वनदावेकरांनी शहादा विभागीय कार्यालयासमोर दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी ठिय्या आंदोलन केले होते. काही गावनिहाय प्रलंबित वनदावे शहाणा 112 आयुक्त कार्यालय नाशिक 129, जिल्हाधिकारी नंदुरबार 51, उपविभागीय कार्यालय शहादा 4, तहसील कार्यालय शहादा 75 मंजुरीसाठी प्रलंबित. वडगाव 344, चांदसैले 131, दूधखेडा 58, लंगडी 179, सतीपाणी 300, मानमोळे 77, नवानगर 40, भोंगरा 25, मलगाव येथील संबंधित कार्यालयाकडून हरवलेले 149 असे एकूण 1303 प्रलंबित वनदावे मंजूर करून तात्काळ निकाली काढण्याची मागणी केली. अधिकारी आंदोलनस्थळी येऊन आपल्या मागणीनुसार विभागीय वन हक्क समितीची बैठक घेऊन लवकरच वनदावे निकाली काढू व बैठकीवेळी बिरसा फायटर पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात येईल असे लेखी आश्वासनानंतर प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. मंजूर वनदावे प्रमाणपत्र वाटताना संबंधित अधिकारी व प्रतिनिधी हे वनदावेदारांकडून प्रत्येकी 2000 रुपये मागतात अशी तक्रार निदर्शनास आणून दिली होती. वनदावे प्रमाणपत्र वाटप पारदर्शक व्हावे म्हणून मंजूर 60 वनदावे कार्यक्रमाद्वारे जाहीरपणे वाटप करण्यात यावेत अशी शहादा तालुक्यातील 20 ते 25 गावातील वनपट्टे मंजूर करण्यात यावेत म्हणून आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय प्रांत अधिकारी शहादासमोर 20 डिसेंबर 2023 रोजी ठिय्या आंदोलन केलेलं होतं. या ठिय्या आंदोलनामध्ये प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर आम्ही ठिय्या आंदोलन मागे घेतलं. त्या ठिय्या आंदोलनामध्ये वनदावेदारांची अशी एक तक्रार होती की हे मंजूर वनदावांची प्रमाणपत्रे वाटत असताना संबंधित अधिकारी त्याचबरोबर जे काही दलाल असतात त्यांच्याकडून प्रत्येकी 2000 रुपये वनदावेधारकांकडून उकडण्यात येतात, भ्रष्टाचार केला जातो असा त्यांचा आरोप होता. आमची आता अशी मागणी आहे की हे मंजूर वनदाव्यांचे प्रमाणपत्रे जाहीरपणे कार्यक्रमाद्वारे वाटप करण्यात यावेत जेणेकरून प्रशासनाची सुद्धा पारदर्शकता दिसेल व यामध्ये भ्रष्टाचार होत नाही, शून्य पैशानी ही प्रमाणपत्रे मिळतात असा जनतेमध्ये चांगला संदेश जाईल म्हणून एक कार्यक्रमद्वारे जाहीरपणे हे प्रमाणपत्र वाटण्यात यावेत अशी आम्ही माननीय प्रांताधिकारी शहादा यांच्याकडे मागणी केलेली आहे. धन्यवाद. जय बिरसा.